नमस्कार सर, आज आपण देवश्री आणि जान्हवीसाठी जन्मतारखेवरून DOBT आणि फिंगरप्रिंटवरून जो DMIT KLPच्या माध्यमातून जो रिपोर्ट केलेला आहे त्यामध्ये तुमचं आज जे काउन्सिलिंग झालेलं आहे, मेंटोरिंग झालेलं आहे, तर आकार एज्युकेशन शेगावच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इथे भेटलो होतो संभाजीनगरला. तर तुमचा अगोदर परिचय द्या आणि अभिप्राय द्या. माझं नाव किरण दळवी पाटील, न्यू श्री गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल, छत्रपती संभाजीनगर. बरं. तर आम्ही सरांनी जे या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या, सरांनी मित्र आहेत आमचे, तर बऱ्याच दिवसाचे संपर्क संबंध आहेत. आणि आत्ताचा काळ असा होता की आता 10वी झालेली आहे, बरोबर. खूप मोठा प्रश्न आमच्या समोर होता की आता काय करायचं. तिच्या लेवलनी पण तिने भरपूर काढलं की बाबा मला MDA करायचं किंवा इंजिनिअरिंग करायचं किंवा काय करायचं. कोणी म्हणायचं मेडिकल करा, कोणी काय, बऱ्याच गोष्टी. तिला मेडिकल करायचंच नव्हतं, बरं, पण आम्ही कन्फ्युज होतो की काय करायला पाहिजे. आणि अशा याच्यात नेमकं आता काय करावं, हे करायचं का ते करायचं. त्याच्यात उकडे सरांचा कॉल आला आणि अशा पद्धतीने आम्ही ही सगळी संकल्पना त्यांनी जेव्हा मांडली, खूप मोठा धीर मिळाला की त्याला कुठेतरी काहीतरी एक रस्ता आपल्याला मिळणार आहे. आणि त्यानुसार आपण तो निर्णय त्या दिवशी घेतला आणि त्या दोन्ही पण आपण त्या टेस्ट ज्या करून घेतल्या. त्याच्यामुळे आज जे काउन्सिलिंग आपण समजा सगळे तुम्ही जे 12 वाजता आले तरी 4 काउन्सिलिंग कोणी केलं सर आपल्याला? हे धीरज देशमुख सरांनी जे आहेत, खूप छान त्यांचं जे सांगणं आहे, अगदी छान प्रकारे त्यांनी सांगितलं आणि खूप छान समाधान होईल, प्रत्येक संख्येचं निरसन होईल अशा पद्धतीचं त्यांचं काउन्सिलिंग होतं. ओके. त्याच्यामध्ये जे आमचे प्रश्न होते की आता पुढे काय करायला पाहिजे, तर तिला आता आर्किटेक्चर किंवा डिझायनिंगचं त्या पद्धतीने याच्यामध्ये सगळे ते आले. तर त्याच्यामुळे म्हणजे आता निर्णय घेऊन पण पुढे पश्चाताप होणार नाही. ओके. हा त्याच्यातला सगळ्यात मोठा समाधानकारक गोष्ट असं आपण म्हणतो. बरोबर. तर मॅडम आपलं पण नाव सांगा. मी ज्योती किरण दळवी. बरं. आता जे सरांनी सांगितलं त्याचप्रमाणे असं काही करिअर बद्दलच नाही, पण मग व्यावहारिक जीवन जगताना किंवा आपलं आयुष्य जगताना खूप अडचणी येतात. मुलांशी आपण कसं वागावं, त्यांनी आपल्याशी कसं वागावं, या सगळ्या गोष्टी आता क्लिअर झाल्या. काही चुका आपल्या पण असतात, त्याही आपल्याला कळाल्या आणि खूप गोष्टीत बदल करायचा आहे. तर तो काय करायचा ते पण आपल्याला कळाले. खूप छान वाटलं. ओके, थँक्यू सो मच. आणि आपण जान्हवी आणि देवश्री, जान्हवी आता तू 10वी झालेली आहे आणि देवश्री तू कोणत्या वर्गात आहेस? 4थला आहे. तर आपण देवश्री आणि जान्हवीच्या बद्दल संपूर्ण करिअर, पर्सनॅलिटी, ब्रेनची डेव्हलपमेंट, त्यानंतर त्यांच्या अभ्यासाची डेव्हलपमेंट, या सर्वबद्दल सर जे 3 तास मेंटोरिंग केलेलं आहे, तर मी तुम्हाला देवश्री आणि जान्हवी काही या रिपोर्टच्या माध्यमातून रेमेडीज आणि ऍक्टिव्हिटी करून दिलेल्या आहेत तयार, बरोबर आहे? तर हा हॅबिट डेव्हलपमेंट प्रोग्राम तुम्ही कंप्लीट करणार आहात पूर्ण? प्रॉमिस? ओके, थँक्यू सो मच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर माझा शेवटचा प्रश्न आहे की आपण या संपूर्ण KLPच्या मेंटोरिंग बद्दल समाधानी आहात का? 100% समाधानी आहे. आणि देशमुख सर तुमचे आणि खास म्हणून म्हणजे मित्र आमचे कुकडे सरांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला योग्य वेळेला भेटलेत आणि हा योग्य वेळेला चांगला सल्ला दिला. आमच्या इथल्या बऱ्याच मित्रांना, ओळखीच्या सगळ्यांना आम्ही हा सल्ला सांगणारी, त्याचा खूप फायदा प्रत्येकाला त्याच्या जीवनात होतो. ओके, थँक्यू सो मच अँड हॅपी KLP.